मी IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी संघाच्या शाखेत जावं असं वक्तव्य मंत्री आणि भाजपचे नेते संघाच्या चंद्रकांत पाटील यांनी केलेलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशद्रोही संघटना नाही, संघावरती 3 वेळेला बंदी घालण्याचा प्रयत्न केला असं देखील त्यांनी म्हटलं। यावरती उद्धव ठाकरेंनी पलटवार केला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा काही देशद्रोही संघटना नाही आहे, ती देशप्रेम शिकवणारी, ही मातृभूमी माझी आई आहे असं मानणारी संघटना आहे। आम्ही स्वयंसेवक आहोत, आम्ही वर्षाच्या 6 उत्सवाला जातो, आम्ही दंड घेऊन संचलनात उतरतो। व्हॉट रॉंग? मला काहीच कळत नाही। विश्वास नांगरे पाटीलने यांना पण सुचवेन की तुम्ही संघाच्या शाखेत जा म्हणून, संस्कार मिळतात, शिस्त मिळते। आणि या मॅडमना असं सुचवेन की संघाची जी राष्ट्रसेविका समिती आहे त्या शाखेत जा, बहुत संस्कार मिळते। विश्वास नांगरे पाटील संघाच्या कार्यक्रमात जातात, यात काही चुकीचं नाही। विश्वास नांगरे पाटील गेले होते, चंद्रकांत पाटील यांनी विश्वास नांगरे यांचं समर्थन केलं आहे शाखेमध्ये जाण्याचं। हे करताना त्यांनी असं सांगितलंय की संघावर 3 वेळा बंदी आणायचा प्रयत्न केला, ही देशद्रोही संघटना नाही, नागरिकांनी शाखेमध्ये जावं। पण मग नांगरे पाटलांनी शिवसेनेच्याही शाखेत यावं। वल्लभभाई पटेलांनी बंदी आणली, वल्लभभाई पटेलांनी आणली होती, इंदिरा गांधींनी बंदी आणली होती। वल्लभभाई पटेल चंद्रकांत पाटीलांना इतिहास थोडासा सांगावा लागेल। आणि ज्या सरदार वल्लभभाई पटेलांना हे म्हणतात की सरदार वल्लभभाई पटेलच पंतप्रधान हवे होते, खरंच हवे होते, कारण त्यांनी संघावरती बंदी घातली होती।